सकते हैं। भैया मी होय कामात आहे, लाईव्ह आहे फ्रेम मध्ये, मी बोलतो तुला पासून. खासदार बजरंग सोनवणे आता मूक मोर्चासाठी दाखल होत आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडमध्ये मूक मोर्चाला आता काही वेळातच सुरुवात होणार आहे. सर्वपक्षीय नेते आणि त्याचबरोबर सर्व संघटनांचे नेते सुद्धा रस्त्यावर उतरणार आहेत. या मूक मोर्चाच्या माध्यमातून संतोष देशमुख यांच्या हत्येबाबत न्याय मागण्याच्या हेतून हा भव्य मोर्चा काढला जातोय. बीडमध्ये हा मूक मोर्चा निघणार आहे. 11 वाजता या मूक मोर्चाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी सर्व संघटना आणि सर्व पक्षांचे काय सांगाल संपूर्ण आजचं मोर्चाचं कसं असणार आहे सगळं? आता तुम्ही मोर्चासाठी रवाना झालात. या देशाला हलवून टाकणारी, काळीमा फासणारी, प्रत्येकाचं हृदय पिळवून टाकणारी घटना आमच्या केज तालुक्यातील मस्साजोग या गावी 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचा टॉर्चर करून जो मर्डर केला आहे ते घटना घडलेली आहे. या घटनेचा निषेध करणे, त्या मारेकऱ्याला लवकरात लवकर अरेस्ट करणे आणि फाशी देणे यासाठी आम्ही सर्व समाजातल्या सर्व घटकांनी, जाती धर्माच्या नाही तर सर्व जाती धर्माचे एकत्रित, सर्व कुठली राजकीय विषय नाही, सर्व पक्षीय सर्व लोकांनी एक निर्णय घेतला की आपण मोर्चा काढून एक निषेध नोंदवायचा. याच्यासाठी हा आज मोर्चा आयोजित केलेला आहे. हा मोर्चा साधारणतः 11चा टाईम जरी दिलेला असला तरी 12:30 पर्यंत निघेल असा माझा अंदाज आहे. आता तिथले आयोजनकर्त्यांना सर्व काही माहिती असेल की किती वेळ लागेल, पण माझा एक असा अंदाज आहे की थंडीचे दिवस असल्यामुळे लोकांना थोडं सकाळी लवकर निघताना थोडा वेळ होईल आणि त्या हिशोबानं जी लोक रस्त्यातच राहू तर संपू नये म्हणून मी सर्वांना विनंती करणार आहे की सर्व येईपर्यंत थोडं थांबून आपण 12:30-1 पर्यंत चालू होईल आणि साधारणतः जो काही वेळ लागेल तो लागेल ठरलेल्या रूटप्रमाणे हा मोर्चा होईल. या मोर्चामध्ये कोणकोणते नेते सहभागी होणार आहेत काय माहिती नाही? माझ्या माहितीप्रमाणे आमच्या पक्षाच्या बाबतीत विचार करायचा झाला तर आदरणीय जितेंद्र आव्हाड साहेब बाहेरचे नेते म्हणून येतील असं मला वाटतं. आणि जिल्ह्यातले आम्ही खासदार, आमदार म्हणून 2 जण आमच्या पक्षाचे आहोत. ते आम्ही तर हजर असणार नाही. त्याच्यामुळं बाकी कोण्या पक्षाचं कोण येणार आहे काय मला सांगता येत नाही, पण बरेच जण आम्ही हजर राहणार आहेत असं तुमच्या माध्यमातूनच मी बघितले, त्याच्यामुळे ते येतील. आज हत्येला 19 दिवस पूर्ण झाले, अद्यापही आरोपी अटक नाही आहेत. हेच तर आमच्या बीड जिल्ह्याचं दुर्दैव आहे की जी आदरणीय मुख्यमंत्री महोदय म्हणतात की आम्ही काहीही झालं तरी आरोपीला अटक करू, कठोर शिक्षा करू, आणि 19 दिवस झाले काहीही होत नाही. मी काल बाईट केला होता. कालच्या बाईटमध्ये सुद्धा मी म्हणलं होतं की खेद व्यक्त केला होता की एवढ्या दिवस तुम्हाला आरोपी का अटक होत नाही. आणि आज पण माझं तेच म्हणणं आहे की SIT नेमा, कोण म्हणते CID नेमा, कोण म्हणते बीडच्या यंत्रणेकडून तपास काढून घ्या. आणि यांनी आता तपास जो आहे तो CIDकडे पूर्ण दिला आहे. म्हणजे तो 302 जो मर्डर झाला आहे, मर्डरचे केस बऱ्याच दिवसापूर्वी 8-10 दिवसापूर्वी CIDकडे दिली. कालच रात्री ह्याची जी खंडणीची केस आहे आणि अट्रॅसिटीची केस आहे तिन्ही केस CIDकडे दिल्यात. मग CIDकडे एवढी यंत्रणा आहे का? CIDकडे देण्याचं मग काही खंडणीचा गुन्हा पण CIDकडे देण्याचं कारण काय, का दिला गेला आहे? आणि याच्यामध्ये लिंकिंग घेतलेचं जर एकत्र असेल तर मग या सर्व आरोपींना का अटक होत नाही? आणि जर हे आरोपी तुम्हाला सापडतच नाहीत तर मग फरारी डिक्लेअर करा आणि त्यांच्या प्रॉपर्ट्या सीज करा. म्हणजे जर तुम्हाला हे आरोपी सापडतच नाही, तुम्ही एक 20 दिवस झाले सापडत नाही, माझं म्हणणं असं आहे की आणखी एक काय 4-8 दिवस घ्यायचे घ्या आणि तुम्ही तसं करा, नोटीस लावा त्यांच्या प्रॉपर्टीला, आरोपी फरारी डिक्लेअर करून टाका. हे सगळे तुम्ही दिल्लीत असेल किंवा मग आता महाराष्ट्रामध्ये हा विषय लावून धरला होता, याचं काही आउटपुट निघालं नाही असं वाटतं का? मी ह्या विषयाच्या सुरुवातीपासून म्हणजे राजकीय पक्षाचा एक घटक म्हणून किंवा मी लोकप्रतिनिधी या नात्यानं माझी जिम्मेदारी होती. माझ्या जिल्हा परिषद गटातील गाव होतं. मी ज्यावेळेस जिल्हा परिषदेला 17ला निवडून आलो त्यावेळेस, आणि खासदार झाल्यानंतर या गावातून जो मला ही खूप मोठ्या ताकदीचे ही सगळे लोक आहेत. आणि ही जी घटना माझ्या मतदारसंघात घडली म्हणून मला ज्यावेळेस कळलं, किडनॅपिंग झालं त्या क्षणापासून ती आजपर्यंत मी लढतोय आणि शेवटपर्यंत मी लढणार आहे. जोपर्यंत ही मारेकरी सापडणार नाहीत आणि त्यांना फाशी होणार नाही तोपर्यंत हा बजरंग सोनवणे लढतच राहणार आहे. बाकी मला कुठलं राजकारण करायचं नाही, मला जातीवाद करायचा नाही. मला जे करायचं आहे माझ्या कुटुंबाला, माझ्या या गरीबी एक एवढं मुलगा मारला त्याच्या कुटुंबाला, त्याच्या लहान लहान मुलांना न्याय मिळवून देण्यासाठी मला झटायचं आहे. बाबा, तुम्ही याच प्रकरणामध्ये उपोषण करणार असल्याची माहिती येते काय? जर मी मीडियाला त्या दिवशी पण सांगितलेलं आहे की
येणाऱ्या काही दिवसामध्ये म्हणजे 31 डिसेंबरपर्यंत जर ह्यांनी तपास नाही केला तर नवीन वर्षामध्ये आम्ही भूमिका घेऊ आणि मी स्वतः उपोषणाला बसेल. महात्मा गांधीच्या पुतळ्यासमोर दिल्लीच्या संसदेपाशी बसायचं का कुठं ह्याची चर्चा करून कुठं उपोषणाला बसायचा हा निर्णय आम्ही नंतर कळवू. म्हणजे येणाऱ्या नवीन वर्षामध्ये आम्ही उपोषणाला नक्की मी बसणार आहे. अंजली दमे यांनी एक खळबळजनक आज दावा केला की ह्या प्रकरणातील 3 आरोपींचा मर्डर झालाय असं ते म्हणाले. आता मला त्यांनी काय आरोप केला हे पण माहीत नाही, ते का बोलले असं हे पण मला माहीत नाही आहे. मी ते सर्व बघून आपल्याला नंतर माहिती घेऊन कळवेल. आजच्या दृष्टीतून तरी मला याच्यावर काही बोलता येणार नाही, मला याची माहिती नाही आहे. पण असं जर असेल तर ही गोष्ट खूप गंभीर आहे आणि मग याच्यासाठीच टाईमपास चालला होता की काय. आणि असं बरंच कुणीतरी म्हणलं की परवा कुठल्या ह्याच्या एक मी परत व्हिडिओ घेऊन बघितला की ह्याच्या जीवाला धोका आहे, त्याच्या जीवाला धोका आहे. म्हणजे त्यांनी अरेस्ट झालं तरच त्यांचा जीव तरी वाचू शकतो, नाही तर जीव सुद्धा जाऊ शकतो. मग असे प्रकार जर घडत असतील तर हे किती भयान आहे, ही कल्पना करणं सुद्धा किती वाईट आहे. जर एखाद्याचा मर्डर केला जातो आणि ह्याच्या पुढं मारेकऱ्यांनाच काहीतरी त्यांचा मर्डर होतोय असं तुम्ही म्हणताय, असं बोललंय. ही जर अशी घटना असेल तर ती फार शरीरावर शहारे उमटणारी आहे. ही निंदनीय घटना आहे. ही मला माहीत नाही काय असेल त्याचं सत्य समोर येईल त्यावेळेस आपण बोलू. कैलास फळला अटक झाली होती, काही तासातच जामीन सुद्धा मिळाला, जे की बंदूक घेऊन हवेत गोळीबार. कायद्याच्या चौकटीमध्ये जाऊन त्यांना अटक झाली. कायद्याप्रमाणे बीड जिल्ह्यातली पोलीस यंत्रणा किती सक्षम आहे हे ते बीड जिल्ह्यातल्या पोलीस यंत्रणेनं दाखवून दिलं की त्यांची जामीन आणि लगेच सुटका. असेच प्रकार आमच्याकडे होतात. ज्यानं काही माशीसुद्धा मारले नाही, ज्याने काही कुठं वाकडंसुद्धा नजर केली नाही, अशावर खोटे गुन्हे हजारो होतात. आणि ज्यांनी काही गुन्हा केला त्यांच्यावर काहीच होत नाही आहे. याच ज्या कोणचे काय नाव घेतलं तुम्ही त्या फडाने आमच्या माधव जाधव यांना